is a part of a circle, we can denote R by two letters also when there is no confusion. And when we denote the arc by two letters, both letters or both points must be the end point of the arc. जेव्हा आपण एखादा आर्क दोन अक्षराने दाखवतो तेव्हा ते दोन अक्षर असणारे जे पॉइंट्स असतात ते त्या आर्कचे एंड पॉइंट असतात. फक्त मायनर आर्क आपण दोन अक्षराने दाखवू शकतो, मेजर आर्क मात्र तीन अक्षराने दाखवावा लागतो. इन द फिगर, ड्यू टू पॉइंट्स A and B, arc AB is formed. Due to points B and C, arc BC is formed. Due to points C and A, arc AC is formed. पहिल्यांदा दोन अक्षरांचे कोणकोणते आर्क दाखवता येतात ते आपण फिगर वरून बघू. So the names of all arcs formed due to these points A, B and C. One is arc AB. Other arc BC. Then arc AC. AB, BC, AC. आता तीन अक्षरांनी arc ABC. आता हे सोडून द्या, पॉइंट बी पासून सुरुवात करा. आर्क BCA और ACB. पॉइंट बी सोडून द्या. आता सी पासून सुरुवात करा. आर्क CAB और BAC. So here due to points A, B and C, the arcs Vedanta, Gaukar, arc AB, arc BC, arc AC, arc ABC, arc BCA, arc CAB, these arcs are formed. म्हणजे एकूण तुम्हाला 1 2 3 4 5 6 आर्क्स या ठिकाणी तयार होतात. आर्क AB आणि BC म्हणून आर्क ABC, ड्यू टू आर्क BC and AC आर्क BCA, ड्यू टू आर्क AC and AB आर्क CAB और BAC. कोणत्याही क्रमाने केलं तरी चालतं, फक्त ते एंड पॉइंट्स मात्र मध्ये आले पाहिजेत, टोकावर आले पाहिजेत. So thus names of all arcs formed due to these points are these six arcs. Then second, if measure of arc BC equals to 110, arc BC चं measure 110 आहे. arc चं measure म्हणजे related central angle चं measure 110 आहे. And the measure of arc AB equals to 125. AB arc's measure is 125. So the measure of two arcs are given, arc AB and arc BC. मग उरलेला आर्कचं मेजर काढायचा का? या दोन आर्कचं मेजर दिलेलं आहे. काय म्हटलं बघा, फाइंड मेजर्स ऑफ ऑल रिमेनिंग आर्क्स. Total arcs are 6 arcs. Out of that, measure of 2 arcs are given. Find the measure of remaining 4 arcs. 4 arcs measure काढायचा. त्यातलं पहिल्यांदा आपण बघूया measure of arc AC. arc AC चं measure कसं काढाल? How can we find the measure of arc AC? Now due to these 3 arcs, हाँ बोला तनुताई, काय बोलायचं आहे सांगा.
नाही. नाही सांग सांग बेटा, तुला सांगायचं असेल तर सांग. दोन आर्कची सम 360 मधून मायनस करायची. बरोबर आहे ना. मग हे सांगताना का बरं संकोच? अगदी बरोबर आहे. मेजर ऑफ आर्क ए बी प्लस मेजर ऑफ आर्क बी सी प्लस मेजर ऑफ आर्क ए सी, या तीन आर्क मिळून काय फॉर्म होतं? सर्कल. सर्कल. आणि सर्कलचं मेजर किती असतं? 360. म्हणून मग या तिघांची सम आपल्याला 360 घेता येते. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की मेजर ऑफ आर्क ए बी प्लस मेजर ऑफ आर्क बी सी प्लस मेजर ऑफ आर्क ए सी इक्वल्स टू 360 डिग्रीज. आपण आर्क्स ऍडिशन केलं कारण त्याच्यामध्ये फक्त एकच पॉइंट कॉमन आहे. याला आपल्याला म्हणता येतं प्रॉपर्टी ऑफ ऍडिशन ऑफ आर्क्स किंवा ऍडिशन ऑफ आर्क्स ऍडिशन प्रॉपर्टी. थोडक्यात आर्क्स ऍडिशन प्रॉपर्टी आणि मेजर ऑफ ए सर्कल. शक्यतो रिझन द्या, म्हणजे मार्क्स कापण्याची कोणाला संधी देऊ नका. शक्यतो रिझन द्यायचं म्हणजे मार्क्स कापल्या जाणार नाहीत. उगाच कारण हे पेशावरून कोणाही म्हटलं तर त्याला हे उत्तर आहे की आर्क्स ऍडिशन प्रॉपर्टी, कारण तिन्ही आर्क्सची आपण ऍडिशन केली त्याच्यामुळे सर्कल तयार झालं. सर्कलचं मेजर 360 असतं म्हणून हे दोन प्रॉपर्टी आपण यूज केल्या. बाय पुटिंग द व्हॅल्यूज मेजर ऑफ आर्क ए बी 125 डिग्रीज, मेजर ऑफ आर्क बी सी 110 डिग्रीज, measure of arc AC we want to find it equals to 360 degrees. Addition करा 125 plus 110 235. Addition of these two plus measure of arc AC is equal to 360 degrees. Therefore measure of arc AC is equal to 360 minus 235 and that equals to 125 degrees. 360 to 235 minus करा 125 येईल. एका आर्कचं मेजर मिळालं. मेजर ऑफ आर्क AC equals to 125 degrees. त्याच्यानंतर कोणकोणते आर्क आहेत? एकूण 6 आर्क्स आहेत. दोन आर्कचं मेजर मिळालं दिलं होतं, तिसऱ्याचं मेजर मिळालं तर चौथ्याचं बघू. मेजर ऑफ आर्क ए बी सी. ए पासून निघायचं बी च्या थ्रू सी पर्यंत ऑन द सर्कल. तो मेजर ऑफ आर्क ए बी सी इक्वल्स टू सम ऑफ मेजर ऑफ टू आर्क्स ए बी प्लस मेजर ऑफ आर्क बी सी. सो फॉर फाइंडिंग द मेजर ऑफ आर्क ए बी सी आपण बघतोय आता याचा विचार करतोय. मेजर ऑफ आर्क ए बी सी इज इक्वल टू इन द फिगर ए बी आणि बी सी या दोन आर्कच्या मेजरची सम आहे. सो इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क ए बी प्लस measure of arc BC. Arcs addition property. जेव्हा आपण आर्कचे ऍडिशन करतो तेव्हा तिथे सरळ म्हणायचं आर्क ऍडिशन प्रॉपर्टी काल आपण पाहिली होती. दॅट इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क ए बी 125 plus measure of arc BC 110 that equals to 235 degrees. So measure of arc ABC is equal to 235 degrees. हे मिळाले. आता थर्ड मेजर ऑफ आर्क BCA कसं ओळखायचं? बी पासून सुरुवात करा.
सी च्या मार्गाने ए पर्यंत जा. इथे दोन आर्कची सम आहे. पुन्हा तसंच मेजर ऑफ आर्क BCA इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क BC प्लस मेजर ऑफ आर्क AC. खाली दिसणार नाही, तिकडे दाखवतोय. Now for third measure of arc BCA. B का सुरुवात करायची सर्कलवर C च्या थ्रू A पर्यंत. मेजर ऑफ आर्क BC प्लस मेजर ऑफ आर्क CA और AC. Arcs addition property. Put the value measure of arc BC 110 plus measure of arc AC we find it as 125. So plus 125 that equals to 235 degrees. So measure of arc BCA equals to 235 degrees. Now हे मिळालं. आता मेजर ऑफ आर्क CAB एकूण 6 आर्क्स आहेत. 2 आर्क्स मेजर दिलं होतं, 4 आर्क्स मेजर काढायचं होतं. आपण 3 आर्क्स काढले, चौथा राहिला मेजर ऑफ आर्क CAB. बरोबर ऍडमिट नाही होत. सो मेजर ऑफ आर्क CAB. सी फिगर. इन फिगर आर्क सी पासून सुरुवात करा, ए च्या थ्रू बी पर्यंत जा. ऑन द सर्कल नेहमी लक्षात ठेवा CA प्लस AB. मेजर ऑफ आर्क CA किंवा AC प्लस मेजर ऑफ आर्क AB. पुन्हा तेच आर्क्स addition property that equals to put the values. measure of arc AC आपण काढलेला आहे 125 degrees plus AB is given 125 degrees that equals to 250 degrees. So measure of arc CAB equals to 250 degrees. Thus by arcs addition property we use property and then we find measure of all remaining arcs. समजलं का हे? Page number 61 theorem second. सो सेकंड थेरम आहे हा पेज नंबर 61 चा. फर्स्ट थेरम तुम्हाला लिहायचा आहे, सेकंडही सॉल्व करायचा आहे, पण आपण सॉल्व करून घेऊ. देन सेगमेंट OQ congruent with segment OR. Same reason, radii of same circle. Two sides of one triangle are congruent with the corresponding sides of another triangle. And segment PQ congruent with segment SR. It is given. तुम्हाला काय दिलं आहे? congruent chord दिलेले आहे. chord PQ congruent with chord RS. सर्कलचे जे chords आहेत, ट्रायंगलच्या साइड्स आहेत. गिवन मध्ये बघा. Therefore given. So triangle OPQ congruent with triangle OSR by SSS test. पण आपल्याला R congruent दाखवायचे आहे. मग R congruent दाखवण्याकरता या आर्कशी रिलेटेड सेंट्रल अँगल congruent दाखवायचे. अँगल POQ. Therefore angle POQ
congruent with angle SOR, corresponding angles of congruent triangles. But angle POQ is a central angle, and measure of central angle is equal to measure of its minor arc. POQ या सेंट्रल अँगलशी कोणता रिलेटेड आहे? PMQ याचं मेजर, आणि अँगल SOR या सेंट्रल अँगलशी कोणता आर्क रिलेटेड आहे? SNR. या दोघांचं मेजर इक्वल राहील. सो मेजर ऑफ आर्क PMQ इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क SNR. तुम्हाला वाटेल रिझन देता येतं. डेफिनेशन ऑफ measure of minor arc. Definition of measure of minor arc. आपण काल पाहिलं की मायनर आर्कचं मेजर जर काढायचं असेल तर रिलेटेड सेंट्रल अँगलच्या मेजर एवढं काढावं लागतं. and therefore arc PMQ congruent with arc SNR. hence proved. तेव्हा हे सेकंड तुम्हाला लिहायचं. Angle SOR because corresponding angles of congruent triangles. आणि जेव्हा सेंट्रल अँगल कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा त्यांच्याशी रिलेटेड आर्क कॉन्ग्रुएंट असतात. कारण काल आपण पाहिलं होतं द मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग आर्क. सेंट्रल अँगलचं मेजर त्या आर्कच्या मेजर एवढं असतं. म्हणून मेजर ऑफ अँगल POQ म्हणजे मेजर ऑफ आर्क PMQ and measure of angle SOR means measure of arc SNR. या दोन्ही आर्कचं मेजर इक्वल आहे म्हणजेच आर्क्स कॉन्ग्रुएंट आहे. मग याला द्यायचं आहे रिझन डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. आणि ती डेफिनेशन आपण काल पाहिली होती की द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू measure of its related central angle. So thus we proved it. So what is given in figure? Quadrilateral PQRS is a rectangle PQRS. रेक्टँगलचा अर्थ होतो प्रत्येक अँगल 90 चा होतो. रेक्टँगल मीन्स हॅविंग मेजर ऑफ ईच अँगल 90 डिग्रीज. रेक्टँगल आहे आणि रेक्टँगलची प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे. द अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे PQ कॉन्ग्रुएंट विथ SR and PS congruent with QR. आता inscribed in a circle चा अर्थ काय होतो? When a figure, any figure is inscribed in a circle, it means that the vertices of that figure lie on the circle. जेव्हा एखादी फिगर सर्कल मध्ये इन्स्क्राइब्ड असते, मग ती ट्रायंगल असो किंवा क्वाड्रिलॅटरल असो, पेंटॅगॉन असो, हेक्सागॉन असो. पेंटॅगॉन म्हणजे 5 साइड्स, हेक्सागॉन 6 साइड्स. कोणतीही जर फिगर असेल सर्कलमध्ये इन्स्क्राइब्ड तर त्या फिगरचे सगळे व्हर्टायसेस क्वाड्रिलॅटरल PQRS आर हॅव्हिंग 4 व्हर्टायसेस. पॉइंट P ऑन द सर्कल, पॉइंट Q is on the circle, point R is on the circle, point S is on the circle. When all points, all vertices of a quadrilateral is on the circle, then we say that that quadrilateral is inscribed in a circle. तो quadrilateral त्या सर्कल मध्ये इन्स्क्राइब आहे असं म्हणतात. नाव आणखी काय दिलेलं आहे? P हा सेंटर आहे. काय प्रूव्ह करायचं आहे? आर्क PQ congruent with arc SR. प्रूफ पहिल्या करता आपण आधी बघू. फॉर 1 आर्क PQ congruent with arc SR. आत्ताच आपण थेरम पाहिला
एका सर्कलचे दोन आर्क्स केव्हा कॉन्ग्रुएंट असतात? व्हेन देअर करस्पॉन्डिंग कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. जर त्यांचे करस्पॉन्डिंग कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर आर्क्स कॉन्ग्रुएंट असतात. मग आर्क पी क्यू म्हणजे सर्कलचा पार्ट. करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणती आहे? पी क्यू. आर्क एस आर करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणती आहे? एस आर. हे कॉन्ग्रुएंट पाहिजे आणि हे कॉन्ग्रुएंट आहेतच, कारण हा क्वाड्रिलॅटरल जो दिला आहे दॅट इज रेक्टँगल आणि रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. आपल्याला म्हणता येतं सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट with segment SR because opposite sides of a rectangle. रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. या रेक्टँगलच्या साइड आहे पण सर्कल करता कॉर्ड आहे, म्हणून देअरफॉर कॉर्ड PQ congruent with chord SR. These segments are the sides of rectangle, but these segments are the chords of a circle. मग PQ सर्कलची chord आहे, SR chord आहे, chords congruent. आणि जेव्हा chords congruent असतात तेव्हा मगाच पाहिलं की त्यांचे arcs congruent असतात. मग chord PQ शी रिलेटेड आर्क PQ आहे, chord SR शी रिलेटेड आर्क SR आहे. सो chord PQ congruent with chord SR. रिझन त्याचं करस्पॉन्डिंग chords ऑफ कोणाच्या? congruent arcs. करस्पॉन्डिंग काय आहे? कॉर्ड्स कोणाच्या? ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क्स. हे दोन आर्क्स कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत. सॉरी, आपल्याला आर्क दाखवायचे नाही का? बरोबर. करस्पॉन्डिंग आर्क्स म्हणजे ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणून आर्क्स कॉन्ग्रुएंट होती. सो आर्क PQ congruent with arc SR. When chords are congruent, arcs are congruent. When arcs are congruent, chords are congruent. So corresponding काय आहे? ते arcs आहेत कोणाचे? of congruent chords. So thus we prove first. हा पण आपल्याला काय दिलं आहे? क्वाड्रिलॅटरल PQRS रेक्टँगल दिलेला आहे. प्रूव्ह करायचं पहिल्यांदा की आर्क PQ कॉन्ग्रुएंट विथ आर्क SR. त्याच्याकरता आर्क PQ शी रिलेटेड कॉर्ड बघा कोणती आहे? PQ. नंतर आर्क SR शी रिलेटेड कॉर्ड कोणती आहे? बघा SR. ह्या कॉन्ग्रुएंट आहेत कारण अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. त्याच्यावरून आपल्याला ते प्रूव्ह करता आलं. नाउ सेकंड आर्क SPQ फिगर मध्ये बघा. SPQ S पासून P च्या थ्रू Q पर्यंत दोन आर्कची सम आहे. कोणकोणत्या? PQ आणि SP. त्याच्यानंतर आर्क PQR दोन आर्कची सम आहे. कोणकोणती? PQ आणि QR. म्हणजे PQ कॉमन आहे आणि PS मध्ये जर तुम्ही PQ ऍड केली तर SPQ होईल आणि QR मध्ये जर PQ ऍड केली R तर PQR होईल. म्हणजे या दोन आर्कचं काम आहे. आधी दोन आर्क कॉन्ग्रुएंट दाखवा आणि मग नंतर ऍड करा. पुन्हा एकदा गेस कसं करायचं तर लक्षात घ्या. हाऊ टू गेस? वी वॉन्ट टू प्रूव्ह दॅट आर्क SPQ this arc is a addition of two arcs.
दोन आरचे ॲडिशन कोणकोणत्या एस पी आणि पी क्यू. देन आर पी क्यू आर ॲडिशन ऑफ टू आर्स पी क्यू अँड क्यू आर. म्हणजे इथे क्यू आर आर येते, एस पी येते, पी क्यू येते. पी क्यूचं कॉमन आहे त्याला सोडून द्या. आधी हे दोन आर कॉन्ग्रुएंट दाखवा. कसे दाखवता येतील याच्याकरता आपल्याला पी एस आणि क्यू आर कॉन्ग्रुएंट घ्यावे लागतील. सेगमेंट पी एस congruent with segment QR, opposite sides of a rectangle. रेक्टँगलच्या साइड्स आहेत, सर्कलचे कॉर्ड्स आहेत. Therefore, chord PS congruent with chord QR. And when chords are congruent, then their arcs are congruent. Chords congruent है, arcs congruent होतील, PS शी रिलेटेड आर्क आहे. नाव तेच आहे, फक्त फिगर बदलत जाते. Therefore, measure of arc PS is equal to measure of arc QR. का? कारण हे आर्क्स आहेत, करस्पॉन्डिंग आर्क्स कोणाची? कॉन्ग्रुएंट कॉर्डशी. हे रिझल्ट सारखंच आहे. करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. बट वी वॉन्ट, आपल्याला काय पाहिजे ते बघा. आपल्याला पाहिजे आहे आर एस पी क्यू. म्हणजे एस पी मध्ये पी क्यू ऍड करावं लागेल आणि पी क्यू आर पाहिजे. पी क्यू आर करता क्यू आर मध्ये पी क्यू ऍड करावे लागेल. म्हणजे दोन्ही ठिकाणी ऍडिंग मेजर ऑफ आर्क पी क्यू टू बोथ द साइड्स. दोन्ही साइडला मेजर ऑफ आर्क पी क्यू ऍड करा. सो देयरफॉर या हे ऍड करा. मेजर ऑफ आर्क पी एस प्लस मेजर ऑफ आर्क पी क्यू, या ते ऍड करा. मेजर ऑफ आर्क क्यू आर प्लस मेजर ऑफ आर्क पी क्यू. दोन्ही बाजूला मेजर ऑफ आर्क पी क्यू काय ऍड केलं. आता बघा तुम्हाला काय मिळतं. तर पी एस प्लस पी क्यू या दोन आर्क कोणता आर्क तयार होतो बघा. पी एस आणि पी क्यू एस पी क्यू. So therefore, measure of arc SPQ equals to QR and PQ, QRR and PQR. These two arcs make an arc PQR. So arc PQR, measure of arc PQR. इथे काय केलं आपण? arcs addition केलेली आहे. So arcs addition property. And when arcs are equal measure, then arcs are congruent. So measure म्हटल्यानंतर जर इक्वल असतं आणि arcs म्हटल्यानंतर congruent असेल, therefore arc SPQ congruent with arc PQR. Hence proved. So arc SPQ congruent with arc PQR. म्हणजे आधी बघून घ्यायचं आपण की आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. मग जर मोर दॅन वन आर्क असेल, सी इज द सेंटर, in figure points G, D, E and F are concyclic. That means these points are on the same circle, or a circle passes through these 4 points whose center is C. Then DC join केलेली आहे, CE join केलेली आहे, CF join and segment CG is not drawn. Angle ECF equals to 70 degrees.
ECF central angle is 70 degrees. Then measure of arc DGF equals to 200. Arc DGF, see in figure. DGF या आर्कचं मेजर आहे 200 डिग्रीज. आपल्या माहिती करता आपण लिहू शकतो, पण आर्कचं मेजर तसं लिहिण्याची पद्धत नाही आहे, पण लिहायला हरकत नाही. There are two questions. Find measure of arc DE. Question number 1 is that DE arc's measure काढा. कोण सांगू शकेल? How can we find the measure of arc DE? सांगा तुमच्यापैकी कोणी एक जण. हाँ हर्षू आसुटकर, तू काहीतरी सांगणार होता. ते 200 आहे ना. हाँ 200 आहे. पुस्तकाचा प्रॉब्लेम आहे, पुस्तक समोर ठेवा. पुस्तक समोर ठेवा. पेज नंबर 63, प्रॉब्लेम सेट 3.3. मेजर ऑफ आर्क. हा बोल. कसं आणलं? फर्स्ट फाइंड मेजर ऑफ आर्क EF. बरोबर आहे. 90 येतं. कसं येतं बघा आधी. इन दिस फिगर देयर आर 3 आर्क्स. आर्क ED, आर्क EF and arc FGD. एकूण 3 आर्क्स आहेत. आउट ऑफ दॅट 3 पैकी वी वांट टू फाइंड द मेजर ऑफ वन आर्क. एका आर्कचं मेजर काढायचं आहे. मग रिमेनिंग 2 आर्क्सचं मेजर माहित पाहिजे. EF चं मेजर माहित पाहिजे. मेजर ऑफ आर्क EF किती होईल? व्हॉट विल बी मेजर ऑफ आर्क EF? 70. बरोबर आहे. काल आपण पाहिलं की मेजर ऑफ आर्क इक्वल्स टू मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगलचं मेजर म्हणजे त्या आर्कचं मेजर असतं 70, हे 200. पूर्ण सर्कलचं मेजर 360 असतं. मग 360 तून या दोघांची सम ऍड करायची, सबट्रॅक्ट करायची, मग आपल्याला मिळेल. परत बघा, पहिल्यांदा मेजर ऑफ आर्क EF इक्वल्स टू measure of angle ECF. Measure of arc EF equals to measure of angle ECF. And measure of angle ECF का? कारण definition of, this is known as definition of measure of minor arc. Minor arc च्या मेजर करण्याचे डेफिनेशन आहे की मायनर आर्कचं जे मेजर असतं ते मेजर रिलेटेड सेंट्रल अँगलचे मेजर एवढं असतं इज इक्वल टू 70 डिग्रीज. देयरफॉर मेजर ऑफ आर्क EF इक्वल्स टू 70 डिग्रीज. नाउ इन द फिगर सर्कल मेक्स बाय 3 आर्क्स. 3 आर्क मिळून सर्कल तयार होतं. आर्क EF, FGD and DE. या 3 आर्क पासून सर्कल तयार होतं, तेव्हा तिघांची सम म्हणजे 360 राहील. सो मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF प्लस मेजर ऑफ आर्क FGD और DGF plus measure of arc DGF equals to 360 degrees. याला 2 रिझन द्यायचं आहे. एक रिझन आर्क्स ऍडिशन प्रॉपर्टी, कारण की आर्क्स ऍडिशन केलेलं आहे आपण, सर्कल तयार होतं and measure of a circle. So there are 2 reasons. Number 1, arcs addition property
and measure of a circle. Put the values. Measure of r d काढायचा आहे plus measure of r f equals to 70. सर व्हिडिओ अटकला. 200 equals to 360 degrees. Therefore, measure of r DE plus दोघांचं addition करा 270 equals to 360 degrees. Therefore, measure of r DE equals to 360 minus 270 equals to 90 degrees. म्हणजे उत्तर सांगणं सोपं आहे, लक्षात घ्या, पण लिहिणं जरा लेंदी आहे. So measure of r d equals to 90 degrees. So we know measure of all three arcs. By this we can give the answer of second question, measure of r d e f. So measure of arc दोन प्रकारे काढता येते. डी ई एफ कसं करायचं बघा. डी पासून सुरुवात करा, ई च्या मार्गाने जा, एफ पर्यंत या. स्टार्ट फ्रॉम डी ऑन द सर्कल, गो थ्रू ई अप टू एफ. These are D and F are the end points of that arc, and the E is between these two. So therefore, measure of arc DEF equals to दोन arc ची sum आहे DE plus EF. Measure of arc DE plus measure of arc EF. फक्त इथे एकच प्रॉपर्टी आहे, arcs addition property. Arcs addition property. Put the values. Measure of arc D equals to 90 degrees plus 70 degrees, 160 degrees. So measure of arc DEF equals to 160 degrees. DEF चा मेजर 160 आहे. दोन प्रकारे काढता येईल मी म्हणालो. दुसरा प्रकार असा आहे की पूर्ण सर्कलचं मेजर 360 आहे, त्यातून DGF या आर्कचं मेजर मायनस करा. म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं सेकंड आन्सर, मेजर ऑफ आर्क DEF इक्वल्स टू 360 मायनस measure of arc DGF. So 360 minus 200, 360 to 200 minus करा, 160 येतं 160. So we can find the answer of this question by two methods, either by adding of these two arcs or by subtracting. 360 न या आर्कचं मेजर जो त्यात येत नाही तो सबट्रॅक्ट करा आणि मग त्याप्रमाणे आपल्याला सॉल्व करायचा केलं. नाउ पेज नंबर 64, क्वेश्चन नंबर 2. इन द फिगर ट्रायंगल QRS is an equilateral triangle. Prove that first आहे arc RS congruent with arc QS congruent with arc QR. आणि सेकंड जे दिलं आहे ते नंतर बघू. सो प्रूफ फॉर फर्स्ट, प्रूफ फॉर फर्स्ट. सेकंड प्रूफ करायचं नाही, फक्त शोधायला आहे, ते दाखवायचं आहे. आता आर्क RS फिगर मध्ये बघा, आर्क RS शी रिलेटेड कॉर्ड आहे RS, आर्क QS रिलेटेड आर्क QS, आर्क QR रिलेटेड आर्क आहे कॉर्ड आहे QR. आता ट्रायंगल PQR इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल PQR इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. गिवन आहे. पण जेव्हा एखादा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल असतो
तेव्हा त्याच्या सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर सेगमेंट PQ किंवा RS congruent with segment QS congruent with segment QR. एक तर हे लिहिलं असेल त्याला रिझन देऊ नका. हे लिहिलं नसेल डायरेक्ट मग हे लिहिलं असेल याला रिझन द्या. साइड्स ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. बट इफ यू गिव राइट इट ॲज ट्रायंगल PQR इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. फ्रॉम दिस आपण एक कन्क्लुजन काढलं किंवा देअरफॉर नाउ दीज साइड्स आर द कॉर्ड्स ऑफ ए सर्कल. या ट्रायंगलच्या साइड्स आहेत म्हणजे सर्कलचे कॉर्ड्स आहेत. सो कॉर्ड RS congruent with chord QS congruent with chord QR. आणि आपण बघा थेरम पाहिला एका सर्कलचे जेव्हा कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा रिलेटेड आर्क्स कॉन्ग्रुएंट असतात. when the chords of a circle are congruent, 2 or more than 2 चालतं. 2 पेक्षा किती जास्त चालेल? 2 or more than 2. then their corresponding arcs are congruent. मग chord RS शी आर्क कोणता कॉन्ग्रुएंट राहील? RS. chord QS शी रिलेटेड आर्क कोणता आहे? QS. chord QR शी रिलेटेड आर्क कोणता आहे? QR. हे कॉन्ग्रुएंट राहतील म्हणजे सर्व एका स्टेप मध्ये येतं. therefore arc RS congruent with arc QS congruent with arc QR. आणि याला रिझन द्यायचं corresponding corresponding arcs of कोणाचे? congruent chords. हे पहिलं मिळालं. डायरेक्ट मिळतं. तर दुसरं दाखवायचं आहे आपल्याला की मेजर ऑफ RQRS इक्वल्स टू 240 डिग्रीज. QRS Q पासून सुरुवात करा R च्या थ्रू S पर्यंत जा. याचं मेजर दाखवायचं आहे 240 डिग्रीज. Now in figure RQRS is addition of two arcs, measure of two arcs QR and RS. आता तिन्ही आर्कचं मेजर इक्वल राहील. तिन्ही आर्कचे मेजर इक्वल आहे कारण तिन्ही आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत. therefore measure of arc RS equals to measure of arc QS equals to measure of arc QR. जेव्हा तिन्ही कॉर्ड आर्क्स कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा त्यांचं मेजर इक्वल असतं. समजा मेजर ऑफ आर्क QS x घेतलं, हेही x घेतलं आणि हेही x घेतलं इज इक्वल टू x. लेट मग तुम्हाला माहिती आहे की तिन्ही आर्क मिळून काय तयार होतं? सर्कल. आणि सर्कलचं मेजर किती असतं? 360. तेव्हा या सगळ्यांची सम राहील 360. measure of arc RS plus measure of arc QS plus measure of arc QR equals to 360 degrees. Arcs addition property and measure of a circle, put the values x plus x plus x 360, 3x 360, x equals to 360 upon 3 120 डिग्री. प्रत्येकाचं मेजर 120 राहील. मग याचं मेजर 120, याचं मेजर 120, याचं मेजर 120 आणि प्रत्येकाचं मेजर 120 म्हटल्यानंतर मग QR चं मेजर 120, RS चं 120, QRS चं 240. तर अशा प्रकारे मेजर ऑफ आर्क QRS 240 दाखवता येतं. सो मेजर ऑफ आर्क तिन्हीचं मेजर घेतलाय. RS equals to measure of arc QS equals to measure of arc QR equals to 120 degrees. Therefore measure of arc QRS equals to दोघांची सम measure of arc QR
प्लस मेजर ऑफ आर्क आर एस आणि इक्वल्स टू 120 प्लस 120 इक्वल्स टू 240 degrees. So thus we find the measure of arc QRS. तेव्हा अशा प्रकारे हे आपण दुसरं सॉल्व केलं. नीट समजून घ्या. पहिल्यांदा प्रत्येकाचं मेजर काढायचं आणि त्याच्यानंतर दोघांचे ॲडिशन करा. तिसरा QRS मिळेल. आणि उद्याला येण्यापूर्वी तिसरं सोडवून पहा. आज आपण इथेच थांबणार आहोत कारण अर्धाच मिनिट बाकी आहे. त्याच्यामुळे उद्याला येताना